वैशाली भारतातील बिहार राज्यातील महत्त्वाची राजधानी, प्राचीन राजधानी. तिरकुट या डिव्हिजनमध्ये लिच्छवींची कॅपिटल असलेली म्हणजे महाजनपद काळामधील वज्जी येथील राजधानी, जी व्यापाराने एकेकाळी भरभराटीला आलेली होती. महाजनपदांचा काळ तसेच गौतम बुद्धाचे महत्त्वाचे स्थान, वर्धमान महावीर यांचा जन्म, तसेच उपनिषद काळातील जनक याची जवळच असलेली राजधानी, ह्या सगळ्या फिलॉसॉफिकल तसेच राजकीय आणि आर्थिक घडामोडीचं केंद्र म्हणजे वैशाली. लिच्छवींची राजधानी वज्जी होती आणि तिथेच त्याच विशाल राजाचे, जो महाभारत काळातील म्हटला जातो, त्याच्या नावावरून वैशाली हे नाव पडले आणि हे त्याचे अवशेष आहेत, जिथे आज उत्खनन सुरू आहे आणि अजून काही इतिहासातील नवीन गोष्टी आपल्याला सापडण्याची शक्यता आहे. ह्या नगरीत बऱ्याच गोष्टी आहेत, जसं राजा विशालाची किल्ला आहे, जवळच अजातशत्रूचा किल्ला आहे आणि सगळ्यात आधीचा प्राचीन स्तूप इथेच, आनंद स्तूप असा म्हटला जातो, तो इथेच आहे. तसेच कुटांगरशाला विहार, बुद्धाच्या आशेच्या स्तूपा असे अनेक स्तूप या परिसरात पसरलेले आहे. खूप जणांचे, विशेषतः संशोधकांचे म्हणणे आहे की वैशालीचा स्तूप हा मौर्य म्हणजे अशोकपूर्व काळातील असावा. इथला जो स्तंभ आहे तो सिंहस्तंभ आहे आणि बाजूला जे खूप स्तूप दिसतात, इथे अवशेष, बुद्धाचे अनेक अवशेष असावे असे काहींचे म्हणणे आहे. तर बुद्धाच्या राख इथेच ठेवली गेलेली अशी मानली जाते. बाजूला ही अभिषेक पुष्करणी आहे आणि या पुष्करणीबाबत जातक कथेतील एक दंतकथा कपी वानरासंबंधी सांगितली जाते, त्यामुळे याला वानराचा तलाव म्हणूनही ओळखला जातो. हा कदाचित त्याच काळात पाण्याच्या संपर्कासाठी बांधला गेला असावा. या परिसरात जे अनेक स्तूप छोटे दिसतात, मोठ्या स्तूपाच्या बाजूला असलेले वोटिव स्तूप दिसून येतात, ते कदाचित भक्तांनी नंतर बांधलेले असावे असे वाटते. आनंद स्तूपा में खुदाई हुई थी. खुदाई में ये सारा चीज निकला हुआ है. अच्छा. और उसको मरकट टैंक बोलते हैं मैडम. मरकट टैंक. बंदरों के आनंद, उन्हीं के नाम पर ये आनंद स्तूपा है. ये सारा चीज. या संपूर्ण बांधकामासाठी वापरलेल्या विटा जवळपास आयताकृती आहे आणि ह्या काळच्या विटांमधून एक तांत्रिक डेव्हलपमेंट झालेली दिसून येते. विटांचा आकार, त्या रचना आणि त्यामधून तांत्रिक प्रभाव झालेला ह्या काळात दिसून येतो. तसेच विटांचे मोल्डिंग तयार करणे, त्याचे वोटिव स्तूप आणि त्याची रचना हे एकंदरीतच तांत्रिक वाढ झालेली दिसते. अशोकन पिलर, जो त्याच्या पॉलिशसाठी आणि त्याच्या शिल्पशैलीतील वैविध्यपूर्ण शैलीमुळे अजूनच तांत्रिक डेव्हलपमेंटवर भर घालते. ह्या परिसरात आनंद स्तूपाऐवजी अजून काही स्तूप दिसते. त्यापैकी कुतुंगशाला विहार
आणि बुद्धाच्या रक्षा जिथे ठेवलेल्या होत्या तो स्तूपही इथे दिसून येतो. नालंदा विद्यापीठाच्या आसपास असल्यामुळे इथे बरेच तत्त्वज्ञ होऊन गेले. त्यापैकी आनंदकीर्ती एक महान तत्त्वज्ञ होते. बुद्ध तत्त्वज्ञानाची परंपराच इथे दिसते, पण त्याबरोबरच जैन, महावीर, तीर्थंकर यांचा जन्मही इथलाच आहे. हे नाणे त्यांनी न्यायदानासाठी वापरले गेले होते असे मानले जाते. बौद्ध, जैन, आजीविक आणि त्या काळातील उपनिषदिक तत्त्वज्ञ जसे की जनक वगैरे यांचाही वावर ह्याच परिसरात दिसतो. एकंदरच ही भूमी तत्त्वज्ञानाची तसेच तंत्रज्ञानाने प्रगत झालेली दिसून येते. याच काळामध्ये उपनिषदांबरोबर बौद्ध, जैन धर्म उमगले आणि फुलले सुद्धा. व्यापारामुळे तंत्रज्ञानही वाढले आणि